Hello dear students, today we are going to discuss in more detail about acids, bases and salts. In the previous lecture, we have seen what are acids, what are bases and what are salts. How to recognize an acid or a base or salt, that also we have seen. Now, today let us see some detail about these compounds. See students, acids आपण कोणाला म्हणतो की ज्यांच्यामध्ये H+ हा जो बेसिक रॅडिकल असतो प्रेझेंट त्यांना आपण ॲसिड म्हणतो. ज्यांच्यामध्ये OH- हा ॲसिडिक रॅडिकल असतो त्यांना आपण बेसेस म्हणतो. आणि सॉल्ट्समध्ये आपण काल एक्झाम्पल्स बघितलेले होते ना, सो त्या एक्झाम्पल्सवरून जर आपल्याला ॲसिड, बेस आणि सॉल्ट या तिघांची डेफिनिशन लिहायची असेल तर ॲसिडना कसं आपण डिफाईन करणार, तर बघा ॲसिड्स आर द कंपाउंड्स having H+ as basic radical. आता H+ रॅडिकललाच बेसिक रॅडिकल का म्हटलं याचं रिझन आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं. सो ज्या कंपाऊंड्समध्ये H+ हे बेसिक रॅडिकल असेल त्यांना ॲसिड्स म्हणतात. इन द सिमिलर वे बेसिस कुणाला म्हणायचं, तर दीज आर द कंपाऊंड्स having OH- as acidic radicals. ज्यांच्यामध्ये OH- हा ॲसिडिक रॅडिकल प्रेझेंट असतो त्यांना आपण बेसिस म्हणतो. आता सॉल्ट हा जो थर्ड कॅटेगरी आहे याच्यामध्ये ते कंपाऊंड्स येतात की ज्यांच्यामध्ये H+ सोडून अदर बेसिक रॅडिकल असेल आणि OH- सोडून अदर ॲसिडिक रॅडिकल असेल. म्हणजेच बघा दीज आर द कंपाऊंड्स हॅविंग ॲसिडिक बेसिक रॅडिकल अदर दॅन H+ आणि ॲसिडिक रॅडिकल अदर दॅन OH-. सो ज्यांच्यामध्ये H+ आणि OH- सोडून अदर ॲसिडिक बेसिक रॅडिकल्स असतात त्यांना आपण सॉल्ट्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल बघा ॲसिडचे एक्झाम्पल आपण काय सांगूयात, HCl दॅट इज हायड्रोक्लोरिक ॲसिड, H2SO4 दॅट इज सल्फ्युरिक ॲसिड, ज्यांच्यामध्ये H+ हा बेसिक रॅडिकल आहे. इन द सेम वे बेसिस NaOH सोडियम हायड्रॉक्साईड, KOH पोटॅशियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड सारखे बेसेस की ज्यांच्यामध्ये OH- हे रॅडिकल प्रेझेंट असेल. ॲसिड आणि बेस ओळखायचं कसं, H असेल ॲसिड, OH असेल बेस. आता सॉल्ट कसे ओळखायचे, तर फॉर एक्झाम्पल NaCl घ्या, याच्यामध्ये H+ सोडून दुसरा बेसिक रॅडिकल आहे. क्लोरीन हा इथे ॲसिडिक रॅडिकल आहे. म्हणजेच H+ OH- सोडून अदर बेसिक ॲसिडिक रॅडिकल्स ज्यांच्यामध्ये असतात ते असतात सॉल्ट्स. फॉर एक्झाम्पल NaCl, KCl एट्सेट्रा सगळ्या प्रकारचे कार्बोनेट्स, बायकार्बोनेट्स हे ह्या सॉल्ट्स अंडर येतात. सो आता एक लक्षात आलं असेल तुमच्या बघा स्टुडंट्स की कोणतेही आता हे ॲसिड, बेसिस आणि सॉल्ट्स या तिघांना मिळून एक कॉमन टर्मिनॉलॉजी आपण यूज करतो अँड दिस इज आयोनिक कंपाऊंड्स. म्हणजेच ॲसिड, बेसिस आणि सॉल्ट ह्या तिघांना मिळून आपण म्हणतो आयोनिक कंपाऊंड्स. म्हणजे तिघांना मिळून म्हणजेच की ॲसिड्स पण आयोनिक कंपाऊंड्स आहेत, बेसिस पण आयोनिक कंपाऊंड्स आहेत आणि सॉल्ट्स हे देखील आयोनिक कंपाऊंड्स आहेत. आता आयोनिक कंपाऊंड कोणाला म्हणायचं, तर जे कंपाऊंड्स इलेक्ट्रॉनच्या गिव्ह अँड टेक ह्या प्रोसेसमधून फॉर्म झालेले असतात त्यांना म्हणायचं आयोनिक कंपाऊंड्स. सो दीज आर फॉर्म्ड बाय गिव्ह अँड टेक ऑफ इलेक्ट्रॉन्स. जे ॲटम्स इलेक्ट्रॉन डोनेट करतात त्याच्यामध्ये येतो
पॉझिटिव्हली चार्ज आयन किंवा त्याच्यापासून पॉझिटिव्हली चार्ज आयन फॉर्म होतो. जे ॲटम इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट करतात त्यांच्यावरती निगेटिव्हली चार्ज येतो, निगेटिव्ह चार्ज येतो आणि निगेटिव्हली चार्ज आयन्स त्यांच्यापासून फॉर्म होतात. सो आयोनिक कंपाऊंड्स हे गिव्ह अँड टेक ऑफ इलेक्ट्रॉन्समुळे फॉर्म होतात. ॲक्च्युली कोणतंही कंपाऊंड हे फॉर्म होण्याच्या मागचं बेसिक रिझन जे आहे ते आहे टू अटेन स्टॅबिलिटी. आता एखादं कंपाऊंड किंवा एखादं ॲटम स्टॅबिलिटी कधी अटेन करतो तर वेनेवर इट इज हॅविंग 8 इलेक्ट्रॉन्स इन द आउटर शेल. सो आउटर शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन अटेन करण्याच्या प्रयत्नामध्ये कोणताही ॲटम हा इलेक्ट्रॉन्स डोनेट किंवा ॲक्सेप्ट करतो. आता हे झाले आयोनिक कंपाऊंड्स. आयोनिक कंपाऊंड्स हे फॉर्म होतात बाय द फॉर्मेशन ऑफ आयोनिक बॉन्ड्स. आता आयोनिक बॉन्ड्स म्हणजे काय असतात तर हे जे पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन्स आणि निगेटिव्हली चार्ज्ड ॲनायन्स यांच्यामधला फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे जे कंपाऊंड्स फॉर्म होतात किंवा जे बॉन्ड्स फॉर्म होतात त्यांना म्हणतात आयोनिक बॉन्ड्स. सो आयोनिक कंपाऊंड्स आर फॉर्म्ड ड्यू टू आयोनिक बॉन्ड्स. आणि आयोनिक बॉन्ड्स कशाला म्हणायचं? फोर्स ऑफ अट्रॅक्शन between cations and anions. आलं लक्षात? सो आयोनिक कंपाऊंड्स आर फॉर्म ड्यू टू आयोनिक बॉन्ड्स. आयोनिक बॉन्ड्स कशाला म्हणायचं तर कॅटायन आणि ॲनायन यांच्यामध्ये असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे फॉर्म होणारा बॉन्ड. कॅटायन म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज आयन, ॲनायन म्हणजे निगेटिव्हली चार्ज आयन. आता हे कॅटायन आणि ॲनायन्स फॉर्म कशासाठी होतात किंवा कशामुळं होतात? व्हॉट इज द रिझन बिहाइंड द फॉर्मेशन ऑफ आयोनिक बॉन्ड किंवा कॅटायन किंवा ॲनायन? तर इन ऑर्डर टू अटेन स्टॅबिलिटी. स्टॅबिलिटी अटेन कधी होते? आउटर शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असल्यावर. हे सगळं आपण ऑलरेडी इन डिटेल शिकलो आहे. सो ही बेसिक इन्फॉर्मेशन झाली रिगार्डिंग आयोनिक कंपाऊंड्स. एक लक्षात घ्या, आपण हे 8th स्टँडर्डमध्ये शिकलो आहे. आयोनिक कंपाऊंड, आयोनिक बॉन्डची फॉर्मेशन 9th स्टँडर्डमध्ये पण आपण हे शिकणार आहे आणि परत 10th स्टँडर्डमध्ये पण हे शिकायचं आहे. सो हा पार्ट जो आहे आयोनिक कंपाऊंड त्याची फॉर्मेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता 10th स्टँडर्डमध्ये जाऊन तुम्ही ह्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स शिकाल. जे आपण 8th स्टँडर्डमध्ये NaClची फॉर्मेशन बघितलेली होती, MgCl2ची फॉर्मेशन बघितलेली होती, ती फॉर्मेशन परत आपल्याला ह्या वर्षी देखील बघायची आहेच. सो सगळ्यात आधी तुमच्या हे लक्षात आलं का बघा की ॲसिड बेसेस सॉल्ट्स ह्या सगळ्यांना आपण आयोनिक कंपाऊंड्स म्हणतो. कुठलंही ॲसिड, कुठलाही बेस, कुठलंही सॉल्ट हे का फॉर्म होतात तर स्टॅबिलिटी अटेन करण्यासाठी ॲटम्स इलेक्ट्रॉन डोनेट किंवा ॲक्सेप्ट करतात आणि त्या प्रोसेसमधून गिव्ह अँड टेक ऑफ इलेक्ट्रॉन्समुळे हे आयोनिक कंपाऊंड्स फॉर्म होतात. आयोनिक कंपाऊंड्स ओळखायचे कसे, त्याच्यामध्ये असणारे चार्जेस, हे सगळं डिटेल आपण बघितलं. आता बघूयात एक आयोनिक कंपाऊंड दॅट इज NaCl त्याची फॉर्मेशन कशी होते. सो द नेक्स्ट पार्ट इज फॉर्मेशन ऑफ NaCl. NaCl हे आयोनिक कंपाऊंड कशा पद्धतीनं फॉर्म होतं ते आपण बघूयात. दिस क्वेश्चन कॅन बी आस्क्ड फॉर 5 मार्क्स. बघा NaCl हे कंपाऊंड सोडियम आणि क्लोरीन या दोघांच्या मध्ये इलेक्ट्रॉनच्या गिव्ह अँड टेकमुळं फॉर्म होतं. आता याच्यामध्ये जो सोडियम आहे इट इज हॅविंग ॲटॉमिक नंबर 11 आणि त्याचं कॉन्फिगरेशन म्हणजेच डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स जे आहे ते आपण 2, 8, 1 असं दाखवतो. क्लोरीनचं आहे ॲटॉमिक नंबर 17, 2, 8, 7 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं. आता बघा सोडियमकडे 3 शेल्स आहेत. फर्स्ट शेल ज्याला आपण K शेल म्हणतो, L आणि M. So in the K shell it is having 2 electrons, in the L shell it is having 8 electrons, in the M shell 1. So whenever this sodium atom will donate 1 electron, then this second shell will become its outer shell and then it will become stable. क्लोरीन कडे आउटर शेल मध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत, त्याला 1 इलेक्ट्रॉन अजून मिळाला की तो देखील स्टेबल बनतो. सो हियर व्हाईल formation of sodium chloride,
सोडियम डोनेट्स 1 इलेक्ट्रॉन अँड क्लोरीन ॲक्सेप्ट्स 1 इलेक्ट्रॉन. सो आता हे डायग्रॅमॅटिकली कसं दाखवायचं बघा. पहिल्यांदा मी सोडियम ॲटम दाखवते. एक लक्षात घ्या, ॲटम इज डिफरंट आणि आयन इज डिफरंट. जेव्हा तुम्हाला सोडियम ॲटममध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनचा नंबर विचारला जाईल तर तेव्हा तुम्ही तो 11 सांगाल. बट जेव्हा सोडियम आयनमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनचा नंबर विचारला जाईल देन यू विल टेल द आन्सर ॲज 10. ॲटममध्ये 11 इलेक्ट्रॉन्स, आयनमध्ये 10 इलेक्ट्रॉन्स. कसं ते बघा. हा सोडियम ॲटम आहे, हा त्याचा सेंटर, फर्स्ट शेल 2 इलेक्ट्रॉन्स, सेकंड शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स हे रँडमली मूव्ह होत असतात जसं की मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं आहे. बट आपल्याला दाखवायला आणि काउंट करायला इझी पडतं म्हणून आपण हे पेअरमध्ये दाखवतो. असं काय पेअरमध्येच असतात असं नाही. आणि आउटर शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन. सो दिस इज द कॉन्फिगरेशन ऑफ सोडियम ॲटम, that is 281. Now in order to attain stability this sodium atom donates 1 electron. म्हणजे एक इलेक्ट्रॉन ह्यातनं मायनस झाला म्हणून मी इथं लिहिलं -1 इलेक्ट्रॉन. आणि हे इलेक्ट्रॉन मायनस झाल्यानंतर सोडियम आयन जो फॉर्म होईल त्याच्यामध्ये फक्त 2 शेल्स असतात. फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स अँड सेकंड शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स. सो सोडियम आयनचं कॉन्फिगरेशन झालं 2-8. हे झालं सोडियम ॲटमच्या बाबतीत. क्लोरीन ॲटमच्या बाबतीत काय होतं तर इट इज हॅविंग 2 इलेक्ट्रॉन्स इन फर्स्ट शेल, सेकंड शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स, थर्ड शेलमध्ये मी डायरेक्टली आउटर शेलमधले इलेक्ट्रॉन्स दाखवते. हां, क्लोरीनच्या आउटर शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. सो इट इज हॅविंग इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन 287. क्लोरीन ॲटमच्या बाबतीत विचारलं तर ह्याच्यापासून जेव्हा क्लोरीन आयन फॉर्म होतो दॅट इज क्लोराईड आयन ज्याला म्हणतो आपण, तो कसा फॉर्म होतो बाय ॲक्सेप्टिंग 1 इलेक्ट्रॉन. आहेत त्या इलेक्ट्रॉनमध्ये एक इलेक्ट्रॉन अजून ॲड होतो आणि क्लोराईड आयन फॉर्म होतो. आणि ते मी डायग्रॅमॅटिकली कशी दाखवणार बघा. फर्स्ट शेल 2 इलेक्ट्रॉन्स, सेकंड शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स. हे मी दाखवत नाही, डिरेक्टली मी थर्ड शेल घेते ज्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतात आणि हा जो 8th इलेक्ट्रॉन आहे इट इज ॲक्सेप्टेड फ्रॉम द सोडियम ॲटम हियर इन दिस केस ऑफ सोडियम क्लोराईड. आणि एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केल्यामुळे क्लोराईड आयन जो फॉर्म झाला त्याचं कॉन्फिगरेशन आहे 288. सो जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्ससाठी तुम्ही जर प्रिपेअर करत असाल तर तिथे तुम्हाला अशा प्रकारचे कन्फ्युजिंग प्रश्न विचारले जातात. सोडियम ॲटम जर म्हटलं तर ॲटममध्ये 281 म्हणजेच 11 इलेक्ट्रॉन्स आहेत. आयन म्हटला Na+ आणि त्याच्यामध्ये असणारे इलेक्ट्रॉनचा नंबर जर विचारला तर आपण गडबडीनं 11च लिहायला जातो. बट तिथे 11 इलेक्ट्रॉन्स नाहीत. ह्याच्या आयनच्या बाबतीत सोडियम जो पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन फॉर्म झाला आहे त्याच्या बाबतीत 10 इलेक्ट्रॉन्स असतात. इन द सेम वे क्लोरीन ॲटम जर विचारला 287 म्हणजे 17 इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि क्लोराईड आयनच्या बाबतीत जर इलेक्ट्रॉनचा नंबर विचारला तर इट इज 288 म्हणजेच 18 इलेक्ट्रॉन्स टोटल आहेत. हे गोंधळून जाऊ नका. आता हे झालं सोडियम 1 इलेक्ट्रॉन दिल्यानंतर आणि क्लोरीननं 1 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केल्यानंतर कशा पद्धतीनं कंपाऊंड फॉर्म होतं. आता जे मी बोलली आहे ना ते सगळं तुम्हाला आन्सरमध्ये लिहायचं आहे. हे लक्षात घ्या की सोडियम इज हॅविंग atomic number 11, electronic configuration 281, it is having 1 electron in its outermost shell. In order to become stable it has to donate this 1 electron to chlorine atom so that its second shell will become the outermost shell. हे जे सगळं मी बोलले की नाही सोडियम आणि क्लोरीनच्या बाबतीत
ते सगळं तुम्ही जर 5 मार्क्सचा क्वेश्चन विचारला तर तुम्ही ती सगळी इन्फॉर्मेशन लिहायची आहे. नुसतीच डायग्रॅम काढली तर मार्क्स मिळत नाहीत, त्या डायग्रॅमचं एक्सप्लेनेशन पण लिहायचं आहे. सिमिलरली क्लोरीनच्या बाबतीत पण की क्लोरीन इज हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 17, इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 287, इट रिक्वायर्स 1 more इलेक्ट्रॉन टू बिकम स्टेबल. 1 more electron in the outer shell to become stable. It accepts 1 electron from sodium atom and due to acceptance of electron it becomes negatively charged जो आहे आयन त्याच्यापासून फॉर्म होतो, दॅट इज क्लोराइड आयन. अँड दस sodium becomes stable by donating 1 electron, chlorine becomes stable by accepting 1 electron and thus ionic bond is formed between sodium and chlorine. असं व्यवस्थित त्याच्यामध्ये तुम्हाला मेन्शन करायचं आहे, एक्सप्लेन करायचं आहे. आता ह्या दोघांच्या पासून मिळणारी जी कॉमन प्रोसेस आहे ती कशी लिहायची बघा. तर इथे मी पहिल्यांदा दाखवेन सोडियम ॲटम, फर्स्ट सेल, सेकंड शेल, थर्ड शेल. डायग्रॅम काढताना आपण बघा ह्या अशा पद्धतीनं एक इकडा अर्धा सर्कल आणि इकडे असे काढायची प्रॅक्टिस करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कुठल्याही कंपास वगैरेचा यूज न करता पटपट हे गोल काढता येतील. नाहीतर एक्झाममध्ये काय होतं, तुम्ही ते कंपासचा यूज करत बसता आणि ते गोल गोल फिरवण्यात खूप वेळ जातो डायग्रॅम काढायला. सो अशी प्रॅक्टिस करा की जेणेकरून तुम्हाला आफ्टर सम प्रॅक्टिस हे पटकन काढता येईल. सो फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, सेकंड शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स, थर्ड शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन. Now this sodium will react with chlorine, second shell आणि third shell. मी डिरेक्टली थर्ड शेल मधले इलेक्ट्रॉन्स दाखवते हां. Now what happens? This sodium donates this outermost shell electron to chlorine. हे असा ॲरो दाखवायचा. त्या ॲरोचा अर्थ काय की ह्या सोडियमनं त्याच्याकडचा असलेला 1 इलेक्ट्रॉन क्लोरीनला दिला. दिस इज सोडियम ॲटम, दिस इज क्लोरीन ॲटम. आता ह्या दोघांच्या मध्ये इलेक्ट्रॉनचं गिव्ह अँड टेक झाल्यामुळे जो सोडियम क्लोराईड तयार होतो तो कसा फॉर्म होतो, तर आफ्टर फॉर्मेशन ऑफ सोडियम आयन, सोडियमच्या आउटर शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स झाले. आता इथे याचं कॉन्फिगरेशन आपण दाखवलेलं आहे, सो मी इथं परत रिपीट करत नाही. सोडियम ॲटम याच्यामध्ये 281, क्लोरीन ॲटममध्ये 287. आता सोडियम ॲनायन फॉर्म झालं, सॉरी कॅटायन फॉर्म झालं 28 हां. आणि इन द सेम वे क्लोरीनचं पण आपल्याला दाखवायचं आहे. फर्स्ट सेल, सेकंड शेल आणि थर्ड शेल. मी डायरेक्टली आउटर शेल दाखवते क्लोरीनची पण, आणि हा एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन जो सोडियमकडून आला आहे. सो जेव्हा तुम्हाला एक्झाममध्ये डायग्रॅम काढायची असेल ह्या सगळ्या डायग्रॅम्स तुम्हाला काढायच्या आहेत. आणि इथे Cl- दॅट इज 288 कॉन्फिगरेशन असणारा आयन फॉर्म झाला. आणि या दोघांच्या फॉर्मेशनमधून NaCl हे कंपाऊंड फॉर्म झालं असं आपल्याला प्रॉपरली मेन्शन करायचं आहे, एक्सप्लेन करायचं आहे. एक्सप्लेन करताना जे जे मी ओरली सांगितलं आहे ते सगळं तुमच्या आन्सरमध्ये तुम्ही इन्क्लूड केलं पाहिजे, तरच तुम्हाला आउट ऑफ मार्क्स याच्यामध्ये मिळणार आहेत. ही डायग्रॅम्स ही पहिल्यांदा ही दाखवायची, मग क्लोरीनची दाखवायची आणि मग दोघांचं कंबाईन डायग्रॅम. सो दिस इज द फॉर्मेशन ऑफ फर्स्ट आयोनिक कंपाऊंड दॅट इज NaCl. आता ह्याच्या पुढं अजून एक आयोनिक कंपाऊंडची फॉर्मेशन MgCl2 ची फॉर्मेशन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया.